टक्के घरवाढ करण्यात आलेली आहे। लालपरी जर म्हटलं तर सर्वसामान्यांचं जीवनवाहिनी म्हणून बघितलं जातं। आलेली नाही, आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे। तर तो प्रस्ताव आमच्या मंत्रिमंडळासमोर येईल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री आम्ही सगळे बसून ते फायनल करू। कारण गेली 3 वर्ष आम्ही काय भाडेवाढ केलेली नव्हती आणि 3 वर्षानंतर भाडेवाढ नाही आहे। आपल्याला माहिती आहे इतर सगळ्याची वाढ होत जाते आणि मग तुम्हाला चांगल्या सुविधा द्यायच्या आहेत, सगळं करायचं आहे, तर थोडंफार आपल्याला भार सोसावाच लागणार आहे। कारण आता आम्ही सगळ्या नवीन गाड्या आणतो आहे, ज्या लालपऱ्या जुन्या झालेल्या आहेत त्या बदलून आता आम्ही नवीन गाड्यांची खरेदी चालू आहे। त्यामधल्या काही 250 गाड्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि बाकी पण आम्ही जलद रीतीने ह्या गाड्या आणण्याचा प्रयत्न करतो आहे। म्हणून आता जी काय तोटा आहे त्याला काहीतरी थोडीशी मॅच व्हायला पाहिजे, काहीतरी काही एकदमच नाही भरून येणार आणि म्हणून करता आम्ही ते भाडेवाढ सुचवलेली आहे। ती मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा होईल आणि मग त्याला निर्णय घेतला जाईल। कुठेतरी जे सवलती दिलेल्या आहेत, महिलांना 50% सवलत भागात दिली, त्याचा बोजा वाढला आहे असं वाटतं आपल्याला? नाही असं काही नाही आहे। जी सवलत दिली म्हणून आम्ही हे करतो आहे ह्यातला भाग नाही आहे। कारण दर काही वर्षामध्ये ते थोडंफार करावंच लागतं। कारण कामगार वर्ग ह्यांना सगळ्यांना बोनस देणं, पगारवाढ करणं, हे सगळं आपण म्हणतो। आता आपण 6-6.5 हजाराची पगारवाढ केली म्हणजे तो परत बोजा वाढतच गेला। तर अशा प्रकारे थोडंफार हे करणं गरजेचं असल्यामुळे ते आम्ही मांडलेला आहे प्रस्ताव। तर त्याच्या आता मीटिंगमध्ये चर्चा होऊन तो आम्ही काय करायचं ते ठरवू। लाडकी बहीण योजनेचा पण बोजा वाढतो आहे, त्याच्यामुळं आता STची भाववाढ, मध्य धोरण, जे लोकांच्या आवडीचे विषय नाही ते विषय आता परत नाही लाडक्या बहिणीचा आणि ह्यांचा काय त्याच्याशी हे जण आहे विषय। कारण ही सेवाच वेगळी आहे की ह्याला जवळजवळ 80,000 कामगार आहेत, एवढे डेपो आहेत, तिथली सगळी व्यवस्था हे सगळं करणं पण गरजेचं आहे। आणि आत्ताच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर दर महिन्याला कमीत कमी 40 ते 50 कोटीची तूट आम्हाला भरावी लागते, सहन करावी लागते आणि त्याच्यामधून थोडाफार फार तेवढी होईल अशातला नाही भाग आणि म्हणून तो आम्ही विचाराधीन ठेवलेला आहे। पण तो मंत्रिमंडळाच्या समोर चर्चेला येईल। साहेब 15 दिवस झाले शपथविधी होईल, 15पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत। 15 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्री जे आहेत त्यांनी अजूनही पदभार स्वीकारला नाही, त्याच्यात आपणही आहात। आम्ही सगळे स्वीकारतो आहे, कोणाला स्वीकारू नये असं वाटतं आहे का? परंतु ऑफिसची थोडीशी डागडुजी, इतर काय कारणं त्याच्यामुळे ते थोडं राहिलं आहे। पण आता हे 1 तारखेच्या दरम्यान हे चार्ज सगळे घेतले जातील। 16 वर्षानंतर तुम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे, तुम्ही आनंदी आहात। मात्र काही मंत्री जे आहेत ते नाराज आहेत, त्यामुळे पदभार स्वीकारला जात नाही असंही बोललं जातं। नाही असं काय नाही। आता सगळ्यांना जर मर्जी ती बोलल्यानंतर कसं काय होणार? मग बाकीची कोणी घ्यायची? त्याच्यामुळे जे काय झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे। मंत्री होणं हा पहिला मुद्दा आहे। चांगल्या खात्यासाठी जर तुम्हाला मंत्रिपद हवं असेल तर मग ते आम्ही चुकीचं समजतो। कारण जे मंत्रिपद आता आम्ही 15 लोक लाईनीत आहोत, 15च्या 15 लोकांनी जर 2-3च खात्यावरती जर मागणी केली तर कसं काय शक्य होणार नेत्यांना? म्हणून ज्याला जसं दिलं आहे त्यांनी त्याप्रमाणे काम करावं आणि त्याच्यामध्ये नाव करावं। जर तुम्ही जर त्याप्रमाणे जर काम नाही केलं तर तुमचं नाव कसं होईल? मग जर काही लोकांचं जर अशी वेगळी अपेक्षा असेल तर ती बरोबर नाही। 2.5 वर्षाचा जो पर्याय निघालेला आहे, कुठेतरी नाराजी थांबवण्यासाठी? नाही नाराजी थांबवण्यासाठी असं काही नाही आहे। 2.5 वर्ष आता प्रत्येकाने संघटनेसाठी काम केलं आहे, निवडून आलेलं आहे। तेव्हा आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा यांनी सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण हा फॉर्म्युला राबवूया, म्हणजे बाकीच्यांना पण थोडी संधी मिळायला पाहिजे, काय मिळू नये म्हणून करता ते सांगितलं। सरकार स्थापन झालं, मात्र पालकमंत्री ठरत नाही आहे, ते पण आता ठरलं। कारण मंत्री नव्हते ठरत, ते ठरले। आता खाती नव्हती मिळत, ती मिळाली, आता पालकमंत्रीपद मिळतील। सगळं मनासारखं झालेलं आहे, सगळ्या जागा चांगल्या मिळाल्या, मात्र मंत्रिपदाला उशीर, कार्यभार घ्यायला उशीर, काय नेमकं काय चाललंय? काही इथं काय लिहिलं आहे, श्रद्धा आणि सबुरी। काही चांगल्या गोष्टीसाठी सबुरी जर ठेवली तर काही अडचण येत नाही। आता आम्हाला लॉंग टाईम जर चालायचं असेल तर थोडं व्यवस्थित आणावे लागते। घाई गडबडीत काय निर्णय झाले आणि ते जर काही चुकलं तर लगेच तुम्ही उभेच आहात आणि म्हणून करा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.